नमस्कार मंडळी, मी पल्लवीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त अशी हॉटेलपेक्षा भारी पनीर बटर मसाला तयार करतोय। बघा किती छान तयार झालेला आहे। आणि तुम्ही सुद्धा हॉटेलला गेल्यावर सगळ्यात आधी पनीरचीच भाजी ऑर्डर करता का? मग आता अजिबात हॉटेलला जाण्याची गरज नाही। घरच्या घरी आपण हॉटेलपेक्षा भारी असा पनीर मसाला तयार करू शकतो, ते पण घरी असलेल्या साहित्यात। त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी इथे मी पॅन घेतलं, मसाला तयार करून घेऊया। 2 मोठी कांदे घेतले, चिरून घ्यायची। त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आणि 10-12 काजू घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखा कांदा परतला जातो आणि आपला वाटणसुद्धा एकदम छान तयार होतो। 5 ते 6 मिनिटं कांदा मी छान तेलात परतून घेतलेला आहे। आता इथे मी एक लाल बुंद पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता, पण टोमॅटो छान असा पिकलेला घ्यायचा। नंतर हे टोमॅटोसुद्धा छान याच्यात मिक्स करून घेतलं। एक ताटली घेतली, झाकून 10 मिनिटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं। म्हणजे याच्यामुळे काय होतं ना, मसाला पटकन शिजला जातो आणि जास्त वेळ परतण्याची सुद्धा गरज पडत नाही। किंवा तुम्ही आपण जे मसाला तयार करतोय ना, ते सेम पद्धतीने बॉईलसुद्धा करून घेऊ शकता, त्याचीसुद्धा भाजी एकदम छान तयार होते। बघा मसाला आपला छान असा भाजलेला आहे। आता मसाला आपण गार होतोय तोपर्यंत पनीर तळून घेऊया। तेल घेतलंय, तेल जास्त घालायचं नाही, गरजेनुसार तेल घालायचं, कारण आपण नॉनस्टिक पॅन वापरतोय त्याच्यामुळे जास्त तेल लागत नाही। आता पनीरचे बघा मी छान असे उभे काप करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे आवडतात तसे करून घेऊ शकता। छान असं पनीर मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडंसं मीठ घालायचं, लाल तिखट आणि हळद पावडर घालून घ्यायचं, म्हणजे पनीरची टेस्ट खूप छान लागते। पनीर अजिबात अळणी लागत नाही, त्याच्यामुळे ही एक एक्स्ट्राची टिप नक्की तुम्ही फॉलो करा। आणि त्याचसोबत पनीर तळत असताना अजिबात ओव्हर कुक करायचा नाही, नाहीतर पनीर एकदम चिवट होतो आणि खाताना रबरासारखा लागतो। त्याच्यामुळे साधारण 3 ते 4 मिनिटापेक्षा जास्त पनीर आपल्याला अजिबात तळून घ्यायचा नाही आणि गॅससुद्धा मोठा करायचा नाही, मंद आचेवरती तळून घ्यायचं। बघा एका बाजूनी 1 ते 2 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूनी 1 ते 2 मिनिटं पनीर आपल्याला तळून घ्यायचं। बघा मी छान असं पनीर तळून घेतलेलं आहे। खूप जास्त तळून घेऊ नका, म्हणजे पनीर एकदम डार्क होईपर्यंत तळायचा नाही। आता तळून घेतलेलं पनीरसुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मसालासुद्धा छान असा गार झालेला आहे। थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं। गरज असल्यास थोडं पाण्याचा वापर केला तरी चालेल। छान असं फाईन मी प्युरी तयार करून घेतलेली आहे। तेल घालायचं, तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करून घेऊ शकता। तेल छान तापल्यानंतर तयार करून घेतलेला मसाला घालायचा आणि छान असं बघा मिक्स करून घ्यायचं। मसालासुद्धा अगदी मंद आचेवरती भाजायचा। जितके आपण कुठलीही गोष्टी मंद आचेवरती भाजून घेतो ना, चवीला तितकीच छान होतं। अजिबात घाई गडबडी करायची नाही किंवा गॅस मोठा करायचा नाही। आता चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद पावडर घालायचं, काळा मसाला घातला 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इतका मी पनीर मसाला घातलेला आहे। पनीर मसाला आवर्जून घाला जर तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट हवी असेल तर, नाहीतर स्किप केला तरी देखील चालेल। सगळे मसाले छान असं मंद आचेवरती परतून घेतल्यानंतर 1 चमचा इतकी कस्तुरी मेथी घालून घ्यायची, थोडीशी भाजायची आणि हाताने क्रश करून घालायची, म्हणजे पनीरची भाजीला खूप छान टेस्ट येतो। नंतर मसाला छान भाजून झाला की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। कधी पण गरम पाण्याचा वापर करायचा, गार पाणी वापरायचं नाही, म्हणजे भाजीची टेस्ट अजिबात बिघडत नाही, म्हणजे जे काही कुकिंग प्रोसेस आहे ना ती थांबत नाही। त्याच्यामुळे शक्य असल्यास गरम पाण्याचाच वापर करायचा। छान असं बघा मी मिक्स करून घेतलेली आहे। तुम्हाला ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल किंवा घट्टसर हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी करू शकता किंवा पाणी वाढवलं तरी देखील चालेल। आता ताटली झाकून साधारण 10 मिनिटं मसाला मी छान असं शिजवून घेतलेला आहे। बघताय ना किती छान असा एकसारखा मसाला तयार झालेला आहे। नंतर आपण तयार करून घेतलेले पनीर घालून घ्यायचं आणि पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करण्याच्या आधी आपल्याला ग्रेव्ही साधारण 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायची, कारण ग्रेव्ही छान अशी एकसंध तयार होते। पनीर घालून मिक्स करून साधारण 5 मिनिटासाठी ताटली झाकून आपल्याला हे
छान असं शिजवून घ्यायचं. बघा किती छान अशी आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. एकदम हॉटेलपेक्षा भारी आपली पनीरची भाजी घरच्या घरी तयार झालेली आहे. आता पनीरच्या भाजीमध्ये कोण कोथिंबीर घालतं असं तुम्हाला वाटत असेल, पण मला आवडतं म्हणून मी घालून घेतलेले आहे. खूप छान टेस्ट लागते भाजीची. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. छान असं कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं आणि एकदा पुन्हा साधारण 2 ते 3 मिनटं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. पनीर घातल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनटापेक्षा जास्त शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर पनीर चिवट होतो. छान अशी एक संद ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर बघितलं किती सोप्या पद्धतीने आज आपण घरी असलेल्या साहित्यात पनीर मसाला तयार केलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पनीरचे वेगवेगळे प्रकार घरी नक्की ट्राय करू शकता. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.